आपली निवडणूक आयोगाला भेटणं ही औपचारिकता, कारण ते काही करत नाही. तरी आमचे प्रश्न आहेत. आमच्या भूमिका वारंवार त्यांच्यासमोर मांडाव्या लागतील. 14 तारखेला दुपारी 12:30 वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोखलिंगम यांच्याकडे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाईल. त्याच्यामध्ये माननीय शरद पवार, माननीय उद्धव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ, मनसेचे प्रमुख राज ठाकरेसुद्धा या शिष्टमंडळामध्ये सहभागी आहेत. त्यानंतर कॉम्रेड अजित नवले, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, कॉम्रेड सुभाष लांडे, जयंतराव पाटील, आम्ही अबू आदमी यांनाही आमंत्रण दिलं आहे. देवेंद्र फडणवीस हे एका पक्षाचे नेते आहेत, मुख्यमंत्री नाही. तर तुम्हीसुद्धा फडणवीस साहेब या. त्यानंतर इतर जे 2 त्यांच्या युतीतले पक्ष आहेत, अजित पवारांचा आणि मिंध्यांचा, त्यांनाही आम्ही पत्र पाठवलं आहे की हे बिगर राजकीय शिष्टमंडळ आहे. निवडणूक आयोगासमोर प्रत्येकानं आपल्या भूमिका मांडायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी यावं. आणि देवेंद्र फडणवीस यांनी या शिष्टमंडळात सहभागी झाल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला काय म्हणायचं आहे हे लोकांसमोर येणार नाही. आणि आम्ही पूर्ण तयारीने जातो.